हिंदी सक्तीचा शासन परिपत्रक राज्य सरकारकडून रद्द करण्यात आल्याने मनसे गुहागर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार शृंगारदेवी येथे जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वांना लाडू वाटप करण्यात आले। राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा शासनाने रद्द केला। त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी बांधवांना न्याय मिळाल्याची भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने व्यक्त करण्यात आली। हा मराठी भाषेच्या जनतेचा विजय असून एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे। आज मराठी बांधवांचा खरोखर आज विजय झालेला आहे। आपल्याकडे शासनाचा हिंदी भाषेची सक्ती ही करण्यात आली होती, परंतु दोघे ठाकरे बंधू, आज उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आज राजसाहेब ठाकरे असतील, हे दोघे बंधू एकत्र येऊन आणि मराठी माणसाला साथ घेतली, साथ दिली, हाक मारली आणि त्या मराठी माणसाने त्यांना साथ दिली आहे। आणि त्या साथीनंतर काल आपण पाहिलं गेलं की शासनाने जो हिंदी सक्तीचा JR काढला होता तो रद्द केला आहे। आज खरोखरच आज मराठी बांधवांचा इथं आपल्याला विजय झालेला दिसतोय। आज ठाकरे बंधू इथं विजय झालेले दिसतात। भविष्यात हे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राचा काहीसा आता जो दूषित वातावरण झालं आहे तो निश्चितच वेगळं वातावरण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। म्हणून मी दोन्ही बांधवांना मी इथं आभार व्यक्त करतो, मराठी बांधवांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा मी राजसाहेब ठाकरे यांचं मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी एक पाऊल पुढे उचलला आणि जो एक मराठी हिंदी भाषेला निषेध केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।